मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेल्या विशाल संगमनेरे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं. 20 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, संपूर्ण प्रभागातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पथदिव्यांची उभारणी, उद्यानांमध्ये ग्रीन जिमची सुविधा, त्याचबरोबर चौकाचौकात CCTV कॅमेरे बसवून सुरक्षिततेला चालना देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी गृहउद्योग योजना, महिला बचत गटांना प्रोत्साहन यावेळेस देत स्वावलंबनाची दिशा देणाऱ्या अनेक उपाययोजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या. या भरीव कामगिरीचा आढावा घेत भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा विशाल संगमनेरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंचगाव मनपा क्रमांक शाळा 49 परिसरामध्ये शनी मंदिर मार्ग, गोदावरी सोसायटी, गजानन रो हाऊस, दात्रक स्कूल, राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरामध्ये या भागांमध्ये वाहतूक सेनेच्या वतीनं 100 रिक्षांच्या ताफ्यासह भव्य प्रभाग फेरी काढण्यात आली. या फेरीमुळे संपूर्ण प्रभागामध्ये प्रचाराचा उत्साह दिसून आला. यावेळी प्रभागातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यामध्ये सुभा पाटील, कोमल घोडे, सुनंदा पगारे, अन्नपूर्णा पगारे, अर्चना ओहोळ, निर्मला गवळी, हिंदुमती लोखंडे, मीनाक्षी भालेराव, प्रिया सोनवणे, शीतल जाधव, रेखा कांबळे, रुपाली जाधव, सुलोचना वाघमारे, रेणुका संगमनेरे, मंगला सूर्यवंशी, पूजा सूर्यवंशी, गंगूबाई ठाकूर यांच्यासह योगेश आमोदकर, अजय महाले, भूषण भांगरे, योगेश कापडणे, दिलीप कदम, सुधाकर चौधरी, PK महाजन, भास्कर पाटील, एकनाथ नोंदरे, गौतम डावरे, अक्षय पवार, आदित्य बने, आकाश भालेराव, यश मोहिते, शशिकांत शिंदे, युवराज थोरात, दीपक रोकडे, विनोद खरात, बबलू भवर, प्रशांत कळमकर, स्वप्नाथ वायदंडे हे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. प्रभागामध्ये राबवण्यात आलेल्या विकास कामांचा ठसा आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद यावेळेस पाहता प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. नेहमी इलेक्शन येतात आणि जातात. 45 वर्ष झाले महानगरपालिका पाहून. नगरपालिकेमध्ये बरेचसे काही लोक आले गेले, तर ज्यांनी काय केलं तर मला असं माहिती आहे, ज्याचं काम आहे, सूर्य कधी प्रकाश त्याला झाकत नाही, सूर्याचा प्रकाश लपून राहत नाही, तर आमचा विशाल भाऊचा प्रकाश कुठेच लपणार नाही आणि त्यांना भरपूर यश मिळणार आहे. ते निवडून तर आलेच असं समजून घ्या, पण जास्त मताने येणार आहे. 2-3 लोक निवडून येणार आहे. माझा आशीर्वाद आहे भाऊला. जास्त मला बोलायचं नाही, माझी तब्येत बरी नसल्यामुळं. आता आम्हाला इथे येऊन 20 वर्ष झाले, पण कुठं काही जरी असलं, लाईट बंद झाली, कधी काही झालं, 5 मिनिटात लगेच इतकी तयारी करता का लगेच मावशी जा बरं बाहेर, लाईट आली की नाही बघा, पाण्याची सोय असो कशी असो, आणि कुठल्या अर्ध्या रात्री काही हे असलं तरी इतके कामं येतात का त्यांच्यासारखं खरंच काय आभार मानावं मला तेच कळत नाही. आणि माझ्या मुलांच्या बाबतीत तर विशेष नाही, माझ्या भूषणसाठी ते अर्ध्या रात्री उभे राहतात आणि असे सहकार्य ते खूप त्यांना म्हणजे असं खूप हे करतात ते. तर त्यांच्या बाबतीत मी सगळ्यांना विनंती माझीवाली खूप म्हणजे काय व्यक्ती द्यावा मला. मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, विशाल संगमनेरे गेल्या इलेक्शनमध्ये जे निवडून आले आणि आता जी ही संख्या उभी आहे ही तर माझ्यासाठी म्हणजे खूप कमी वाटते. त्यापेक्षा जास्त कार्य मोठं केले असल्यामुळे इथे जरी कमी असेल तरी तिथे देताना खूप मोठी संख्येने निवडून येणार आहेत आणि यासाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीत आजच निवडून आले असंच आपण समजूया आणि आजच त्यांची गुलाल उधळायचा का नाही ते तुम्ही ठरवा. गुलाल म्हणजे प्रत्यक्ष जरी नसला तरीही तुम्ही जो दाखवलेला हा गुलालच आहे आणि या गुलालालाच अजून रंग येऊ द्या आणि पुढच्या 5 वर्षात आपल्याला त्यांच्याकडून जी काय सहकार्य, जी काय मदत किंवा आपली जी कामं रखडलेली आहेत, रस्ता मेन, हे सगळ्या गोष्टी होणारच आणि ते सगळं काम आपले विशाल संगमनेरे करतील या अपेक्षेने आपण त्यांना निवडून देणार आहोत. द्यायचं आणि त्यांना द्यायचंच आहे. द्यायचं. आजच ते विजयी झाले. आपण अशाच याच्यात गाड्यावरचा विशाल संगमनेरे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.